चॅट जीपीटी आहे, गुगल आहे, वाटेल ते यू नेम इट अँड यू हॅव इट. असा जमाना आहे आपला. इन्फॉर्मेशन खूप आहे, पण एक्स्ट्रॅक्शन ऑफ इन्फॉर्मेशन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे मला काय हवंय हे विद्यार्थ्याला कसं कळणार ना, ते त्याला एक चांगला मार्गदर्शकच सांगू शकतो आणि एक चांगला शिक्षकच सांगू शकतो. त्यामुळे शिक्षकाचं महत्व, म्हणजे महत्व असं नाही म्हणणार मी, पण शिक्षक हा त्याच्याच जागी आहे आणि त्याची ती तळमळ कधी कमी होणार पण नाही. आणि ते जे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधलं नातं आहे ते ऑनलाईन गेलो म्हणून काही फारसा फरक पडतो असं मला वाटत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की माझा ऑनेज नावाचा प्लॅटफॉर्म आहे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म. तर हे जे नातं आहे हे टिकून राहावं त्यासाठी मी काय, या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आम्ही कसं शिकवतो की आमचे रेकॉर्डेड कोर्सेस आहेत. जसं तुम्ही म्हणलात की व्हिडिओ लेक्चर्स ऑनलाईन अवेलेबल आहेत युट्यूबवर, तसे आमचे व्हिडिओ रेकॉर्डेड कोर्सेस आहेत. पण त्याच्यामध्ये आमच्या टीचर्सनी सगळ्या असं शिकवलंय की जसं काही आम्ही बोर्डवरच शिकवतोय. म्हणजे लाईव्ह लेक्चर चालू आहे असंच मुलांना वाटतं. त्यामुळे ह्याच्यावरती जरी कोर्सेस मुलांनी बघितले तरी त्यांना असं बिलकुल वाटत नाही की मी ऑनलाईन काहीतरी बघतोय. व्हिडिओ पॉज करतात त्यांना वाटलं तर, किंवा पॉज करतात, थोड्या वेळाने बघतात. रेकॉर्डेडचा फायदा होतो, परत बघता येतं, अनेक वेळा बघता येतं. हाही एक फायदा त्याच्यामध्ये आहे. आणि ते उलट मुलांना हाही एक चॉईस मिळाला की मला या शिक्षकाचं समजत नाही ना, ठीक आहे मी याचं नाही बघत, मी इतरांचं बघतो. बरोबर, ज्याचं मला आवडतं, जो शिक्षक मला आवडतोय त्याचं मी बघीन.